शेवटी ही तुकड्यांची देवाणघेवाणच आहे ॲट दी एंड ऑफ द डे. सम कॅरेक्टर्स टेक समथिंग फ्रॉम यू, सम कॅरेक्टर्स गिव्ह यू समथिंग. रिकाम्या जागा, जोड्या लावा, हे सगळं मला कळतंय की काय, येतंय की काय, अशा उंबरठ्यावर मी असताना हे सगळं करायला मजा येते. प्रत्येकाची किंमत तुम्हाला आयदर ठेच लागून किंवा अनुभवाने कळावी लागते आणि मला दोन्हीनी ती शिकवलेली आहे. एक ग्राउंड झिरो मधल्या कॅरेक्टरचं तू स्वतः वेगळ्या अर्थानं तसा अनुभवलेला आहेस. तो थरार किंवा त्या सगळ्या गोष्टीतली एक अस्थिरता आहे जी तुझ्या वैयक्तिक आयुष्यातली होती गेले कित्येक वर्ष, आणि इथे असणारं कम्प्लिटली वेगळं आहे. तर एक ऍक्टर म्हणून स्विच ऑन स्विच ऑफ होतं, पण जेव्हा जगण्याचा तुकडा कापून द्यायची वेळ येते तेव्हा ऍक्टर स्वतःचा काय भाग मनाला लागत असतो. तेव्हा ऍक्टर समृद्ध होतो असं मी म्हणेन की शेवटी ही तुकड्यांची देवाणघेवाणच आहे ॲट दी एंड ऑफ द डे. सम कॅरेक्टर्स टेक समथिंग फ्रॉम यू, सम कॅरेक्टर्स गिव्ह यू समथिंग. तर मला असं वाटतं की हा एक्सचेंज आहे, याचा अवेअरनेस मला आहे आणि त्याच्यातली आता ब्युटी, मॅजिक, जागा, रिकाम्या जागा, जोड्या लावा, हे सगळं मला कळतंय की काय, येतंय की काय, अशा उंबरठ्यावर मी असताना हे सगळं करायला मजा येते. फुलपाखरं आणि डायनासोर एकत्र. पण या सगळ्यात तुझं मला फार महत्वाचं वाटतं की डिरेक्टर रिपीट करणं किंवा प्रोडक्शन हाऊसने रिपीट करणं, जे एक्सेलच्या बाबतीतही तुझ्या बाबतीत घडलं आणि फार कमी लोकांच्या बाबतीत घडतं की प्रोडक्शन, आणि तेही बॉलिवूडमधलं, मग डब्बा काट नसेल त्यांच्याबरोबरचं एक असोसिएशन खूप लॉंग आहे. तर एक विश्वास ठेवण्यातली आत्ताची म्हणजे जी अस्थिरता होती ऍक्ट्रेस म्हणूनही आपल्याला इथे गोजीरवाण्या घरापासून, छोट्या पडद्यापासून इथपर्यंत येणं, सगळ्या गोष्टी काय नेमकं मागे बघताना वाटतं, आणि हे सगळं तुझ्याकडे त्रयस्थपणे बघणाऱ्या मम्माला काय वाटतं? खूप स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट अजूनही आहे, होता. मग ते काय गॅप होती ह्याचा व्यवस्थित अभ्यास करणे, ती गॅप भरायचा प्रयत्न करणे, हेच म्हणजे हाच होमवर्क असतो आमच्या ॲक्टर्सचा असं मला वाटतं. आणि मला असंही वाटतं की प्रोडक्शन हाऊसेसना नो नॉनसेन्स, सिम्पल, वेळेत येणारे, आपापलं काम चोखपणे करणारे ॲक्टर्स आवडतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर द इयर्स मी कटाक्षानं पाळत आली आहे. प्रत्येकाची किंमत तुम्हाला आयदर ठेच लागून किंवा अनुभवाने कळावी लागते आणि मला दोन्हीनी ती शिकवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझं ॲप्लिकेशन स्मूथ झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मम्माचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण त्याच्यात पण एक स्मूथनेस आलेला आहे. असं मी म्हणणार नाही की शी इज लेस वरीड नाव, पण हे मी नक्की सांगू शकते की थोडी आता ती अशी बसू लागली आहे, हे मला दिसतंय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.